रिलॅक्स बसा. काय करता सध्या? सर सध्या मी सध्या सहाय्यक राज्य कला आयुक्त या पदावर माझं ट्रेनिंग चालू आहे सर. अरे बापरे, अधिकारी आहेत? हो सर. नाश्ता वगैरे केलाय का नाही? हो सर, नाश्ता केला. हो सर. किती वाजता करता नाश्ता दररोज? 8:30च्या आसपास नाश्ता करतो सर. हो सर. अभ्यास कुठे केला? सगळ्यांसारखा पुण्यातच का? हो सर, सदाशिव पेठेतच मी अभ्यास केला. हो हो सर. बरेच पोरं पुण्याचाच रस्ता धरतात अभ्यासाला, नाही का? अभ्यासाचे क्लासेस वगैरे असतात किंवा लायब्ररीज, सगळं वातावरण एक प्रकारे अभ्यासमय असतं, त्याच्यामुळे सगळे लोक सदाशिव पेठेचे असतात. तुम्ही क्लास वगैरे केला कुठे? सर मी सुरुवातीला युपीएससीची प्रिपरेशन करतो त्यावेळी क्लास केला होता. नंतर मी एमपीएससीचा क्लास वगैरे असं काही केला नाही स्पेसिफिक, मी सेल्फ स्टडी केला. युपीएससी करत होते? हो सर. काय सुचलं मग, कशाला इकडे एमपीएससीत आले? प्रमोशनला 25 वर्ष लागतात माहितीये का तुम्हाला? हो सर, माहितीये. सुरुवातीचे 2 वर्ष मी तयारी केली होती, त्याच्यामध्ये मला काही यश भेटलं नव्हतं आणि 2019 मध्येच मी एमपीएससीची प्रिलिम्स वगैरे पास झालो. त्यावेळी मेन्स पण दिली आणि त्यावेळी मार्क्स चांगले आले. मग एक कॉन्फिडन्स वाटला की कोणतीतरी पोस्ट भेटेल. मग असं ठरवलं की एक पोस्ट काढावी आणि नंतर मग युपीएससीचा मार्ग अवलंबला. त्याच्यामुळे मी तयारी केली सर. बरोबर तुमचं म्हणणं. येस सर. पोस्ट काढली, मग आता का नाही करत युपीएससी? परत एमपीएससी कशाला? सर मला अगोदर युपीएससी करायची इच्छा होती, पण आता असं वाटलं की आता ह्याच प्रोफेशन मध्ये कंटिन्यू ठेवावं आणि एमपीएससी मधून एखादी अजून चांगली पोस्ट घ्यावी. त्याच्यामुळे मग मी सर प्रिपरेशन कंटिन्यू ठेवलं एमपीएससीचं. चांगलं वाईट काय डेफिनेशन आयुष्याची तुमच्या? सर चांगलं म्हणजे स्वतःचं जे स्वप्न आहे ते पूर्ण करायचं आणि जास्तीत जास्त लोकांसाठी चांगलं करण्याचं काम करत. समाजसेवाचं ते असू शकतं ते काम. आणि समाजसेवा? येस सर. तुम्ही असं एखाद्या समाजसेवेसाठी हे का नाही कळत, एनजीओ वगैरे? सर समज इंडिव्हिज्युअल बेसिसवर मी जर अधिकारी म्हणून जर काम करायला लागलो तर माझा प्लॅटफॉर्म मला गव्हर्नमेंटचा खूप चांगला भेटू शकतो समाजसेवेसाठी, कारण की रिसोर्सेस भरपूर असतात, मनुष्यबळ चांगलं असतं. त्याच्यामुळे मी हे प्लॅटफॉर्म सर्च करतो. तुम्ही पोरं पाठ करून उत्तर चांगले म्हणून दाखवता नाही का? नाही सर, मी चांगला अभ्यास वगैरे केलेला होता, परंतु हे माझ्या मनातून बोलतो मी सर. कोणी सांगितलं असं बोला म्हणून? सर मी स्वतःहूनच बोलतोय सर, माझ्या मनातून. नक्की? येस सर. बर. कधी झालं तुमचं ग्रॅज्युएशन? सर माझं ग्रॅज्युएशन 2016 मध्ये झालं. अरे बापरे, 8 वर्ष? हो सर. एमपीएससी म्हणजे काय आयुष्य आहे का? 8 वर्ष तुम्ही आयुष्य देता याच्यासाठी, एमपीएससी साठी? नाही सर, असं एमपीएससी म्हणजे आयुष्य नाही, आयुष्याचं एक पार्ट होतं माझं ते. त्याच्यामधून मी माझं स्वप्न कम्प्लीट केलं आणि आता इथून पुढे जे त्यांनी जे मला फळ दिलं त्याच्यामध्ये मी माझे आयुष्य गुंतवलं सर, म्हणजे प्रोफेशन मध्ये. बोलता चांगलं तुम्ही, पण 8 वर्ष देण्यासारखं आहे का एमपीएससीला? किती वर्ष लागावीत बरं एमपीएससीच्या अभ्यासाला? सर एक स्पेसिफिक असा वेळ नाहीये, पण एखादा रिझल्ट जर येत असेल, माझा 2019 मध्येच माझा रिझल्ट, आता मी मेन्स क्वालिफाय झालो होतो त्यावेळी आणि नंतरचे मी सलग 2 इंटरव्ह्यू पास झालो होतो. त्याच्यामध्ये एक सलग काही एकदम 2 ते 3 मार्कांनी पोस्ट गेली होती, त्याच्यामुळे मी कंटिन्यू ठेवलं आणि त्याच्यामुळे आणि घरच्याचा सपोर्ट पण होता सोबतच, त्याच्यामुळे मी सर हा वेळ घेतला. बरं, तुम्ही हट्ट करल्यावर घरचे सपोर्ट करणारच ना? सर माझं डिसिजन घेतलं होतं एमपीएससी करण्याचं किंवा कंटिन्यू ठेवण्याचं, हे माझ्या आई वडिलांचा पूर्ण सपोर्ट होता. हा हट्ट नव्हता तर त्यांचं एक प्रेम होतं की मला ते कंटिन्यू सपोर्ट करत होते आणि विश्वासाने ते पण सपोर्ट करत होते. अच्छा सर. 12th फेल चित्रपट पाहिला का? सर मी ऐकलं होतं पण पाहिला नाही का? तुम्हाला 10वी 12वीला तर खूप मार्क होते. बीटेक कुठे झालं तुमचं? सर माझं बीटेक विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी इथं मेकॅनिकल इंजिनिअरिंग मध्ये झालं. तुमचे कुठं प्लेसमेंट वगैरे झाली का? नाही सर, माझं प्लेसमेंट मी घेतलं नव्हतं. मी लास्ट इयर मध्येच युपीएससीचं स्पेसिफिक बोला. नाही सर, प्लेसमेंट नाही झालं. प्लेसमेंट नाही झालं म्हणून एमपीएससी का? कुठे नाही झालं की एमपीएससी मोकळीच आहे नाही का पूर्व तुम्हाला?
सर मी माझं डिसिजन मी स्वतःच्या मनावर घेतलं होतं की मी युपीएससी करेल 2000 लास्ट इयर मध्येच. माझे फ्रेंड्स वगैरे सर्कलमध्ये होते, त्यांनी पण तयारी प्रिपरेशन केलं होतं आणि त्याच्यावेळी आमच्या कॉलेजमधून 1-2 मुलं युपीएससी पास झाले होते. त्यानंतर मी मग त्याच्याबद्दल रिसर्च केलं आणि मला हे फील्ड आवडलं म्हणून मी स्वतःहून ह्या फील्डमध्ये आलो. काय आवडतं तुम्हाला प्रशासनात, नेमकं काय यायचं? आयडियलिस्टिक बोलायचं नाही, एकदम प्रॅक्टिकल सांगायचं. येस सर, ह्या फील्डमध्ये डायव्हर्सिटी खूप जास्त आहे. मी वेगवेगळ्या फील्डमध्ये एकच जागेवर काम करण्यापेक्षा वेगवेगळ्या फील्डमध्ये काम करू शकतो. एसडीएमचाच विचार म्हणजे डेप्युटी कलेक्टरचाच विचार केला तर मी एका साईडला एसडीएम म्हणून काम करू शकतो, दुसऱ्या साईडला निवडणूक अधिकारी म्हणून काम करू शकतो, कॉर्पोरेशनमध्ये काम करू शकतो. अशा प्रकारे वेगवेगळे फील्डमध्ये काम करू शकतो. जॉब ऑपॉर्च्युनिटीज खूप चांगल्या आहेत त्याच्यामध्ये. शिवाय इकॉनॉमिक स्टॅबिलिटी पण खूप चांगली आहे. ह्याच गोष्टी सर मला आवडल्या फील्डमध्ये. म्हणजे पैसे सर इकडे पैसे म्हणता येणार नाही, पण सगळ्याच गोष्टी ह्याच्यामध्ये ह्या फील्डमध्ये भेटून जातात. म्हणजे एक स्टँडर्ड लिव्हिंग आहे, स्टँडर्ड लाईफ लिव्हिंग ते भेटून जातं सर या फील्डमध्ये. अच्छा. येस सर. हे डायव्हर्सिटी म्हणतात. आम्हाला असं वाटतं की सतत बदल्या होणार. बघा तुम्ही बघा, एखादा माणूस एखाद्या ठिकाणी स्थिर स्थावर व्हायच्या अगोदर त्याची बदली होते. मग त्यांनी जे सुधारणा करतात त्यांना इन्स्टिट्यूशनल स्वरूप येऊ शकत नाही. तुम्हाला नाही वाटत की एखाद्या अधिकाऱ्याला एक पोस्टिंग दिली की तिथंच ठेवावं कमीत कमी 10 वर्ष? मला सर असं वाटत नाहीये. एक गव्हर्नमेंटचं इन्स्टिट्यूशन महत्वाचं असते व्यक्तीपेक्षा. इन्स्टिट्यूशन जर स्ट्रॉंग असेल त्या ठिकाणची तर मला असं वाटत नाही की ती जी त्यांनी जे डेव्हलपमेंट केलेली आहे ती हे राहणार म्हणजे वीक राहणार. आणि कोणती पण इन्स्टिट्यूशन फक्त एका व्यक्तीमुळे चालत नसते तर ती सगळ्या लोकांमुळे चालत असते, कर्मचाऱ्यांमुळे चालत असते. त्याच्यामुळे फक्त मला असं वाटतं की अधिकारी महत्वाचा असतो. बघा इन्स्टिट्यूशन म्हणलं की इम्पर्सनॅलिटीचं तत्व आलं. येस. बरं तुम्हाला इम्पर्सनॅलिटी माहिती आहे? बाबा स्वतःच काही नाही तर ते पदाचं असेल, थोडक्यात असं संपवतं. बरोबर, नॉट पर्सनॅलिटी. पण आता हे इम्पर्सनॅलिटी राहिली कुठं? एखादा अधिकारी येतो, काहीतरी बदल करून जातो, तो बदलून जातो, दुसरा येतो, त्याने केलेले सगळे बदल रद्द करतो. व्हॉट इज द यूज ऑफ इट? सर व्यक्तीनुसार मला असं वाटतं की फरक असू शकतो. म्हणजे त्याची कन्सेप्ट असते ग्रोथची किंवा डेव्हलपमेंटची कन्सेप्ट, ती प्रत्येक व्यक्तीनुसार बदलत असू शकते. एखाद्या व्यक्तीला महत्व वाटत असेल की त्या एरियामध्ये शिक्षणाचं महत्व वाटत असेल तर तो शिक्षणाला महत्व देईल. दुसऱ्या व्यक्ती त्याच एरियामध्ये आदर समस्या दिसत असेल की त्याला आरोग्य महत्वाचं वाटत असेल त्यामुळे आरोग्यावर महत्व देईल त्याला. अशा प्रकारे मला वाटतं की वेगवेगळ्या सेक्टरची इम्पर्सनॅलिटी ह्यालाच म्हणतात की प्रत्येक व्यक्तीनुसार बदलत जाते ती. तुम्ही बीडचे का? हो सर. बीडला जायला अधिकारी बरेच घाबरतात सर. असं म्हणता येणार नाही आता बीडला जाणारे अधिकारी घाबरतात म्हणून, कारण की आता प्रत्येक पदावर आपापले लोक काम करत आहेत. सध्या कलेक्टर मॅडम आहेत, त्या पण दीपा मुदम म्हणजे त्या पदावर आहेत, तहसीलदार सर आहेत, सगळे पद आहेत सर काम करत. मला वाटत नाही आता की सर लोक घाबरतात म्हणून पदावर जाण्यासाठी. तुम्हाला पाठवलं तर जाल का? पण हो सर मी जाईल. कोणता तालुका आहे तुमचा? सर माझा बीड तालुका आहे. म्हणजे शहरच तालुका? शहरात राहतात? शहरात नाही सर, मी खेड्यामध्ये राहतो. बीड तालुका आहे. बीड किती किलोमीटर आहे बीड? जवळपास 40 किलोमीटर आहे सर. तरी तालुका आहे? हो सर. बर. तुमचं शिक्षण कोणत्या मीडियम मध्ये झालं? सर माझं शिक्षण 10वी पर्यंत मराठी मीडियम मध्ये झालं. आणि कुठं? गावामध्ये झालं सर. तुमच्या चेहऱ्यावरून असं वाटत नाही तुम्ही असं एकदम कॉन्व्हेंटचे स्टुडंट वाटता? नाही सर, माझा चेहरा असा आहे, पण मी शिक्षण माझं पूर्ण मातृभाषेत झालं, मराठीमध्ये झालं 10वी पर्यंत. आणि नंतर मग मी 11वी वाटत नाही हे एकदम बेसिक वाढलेलं नाही सर, एसी मध्ये नाही राहिलो, मी गावातच राहिलो होतो. आणि त्याला जे चेहरेपट्टी असेल त्याच्यामुळे वाटतं तसं. मला तर वाटतं तुम्ही खोटंच बोलायला. नाही सर, खोटं नाही सर. नक्की? हो सर. मग आता तुम्ही 10वी पर्यंत गावात वाढले, तुमच्या गावाच्या आसपास जी पंचक्रोशी ज्याला आपण म्हणतो, त्या पंचक्रोशीच्या एक त्या भागात वाढलेला विद्यार्थी म्हणून तुम्ही काय समस्या पाहता? सर आता आमच्या एरियामध्ये जनरली शेती होते. शेतीमध्ये सर्वात महत्वाचा प्रॉब्लेम आहे की आमच्याकडे पावसाचं पाणी पावसावर डिपेंड, त्यामुळे सिंचनाची सगळ्यात मोठी सुविधा आहे. सुविधा प्रॉब्लेम सिंचनाचा प्रॉब्लेम पाहिलाय. दुसरा महत्वाचा प्रॉब्लेम आहे की आमच्या एरियामध्ये ऊसतोड कामगारांची समस्या. तिसरा मुद्दा शिक्षणाची सुविधा, शिक्षणाची अनअवेलेबिलिटी, आरोग्याच्या सुविधा चांगल्या नाहीत. आणि पाचवी समस्या एक इन्फ्रास्ट्रक्चर आहे, ते रोड किंवा शेतमालाचे म्हणजे विल्हेवाट लावण्यासाठी गोडाऊन्स वगैरे ह्या गोष्टीची अनअवेलेबिलिटी. मला 5 समस्या. शेतमालाची विल्हेवाट नाही, व्यवस्था करण्याची. सॉरी सर. बरं, याच्यातल्या कोणत्या 2च समस्या तुम्हाला महत्वाच्या वाटतात? सर सिंचनाची सुविधा
आणि शिक्षणाची सुविधा. किती पाऊस पडतो बीड जिल्ह्यात? सर बीड जिल्ह्यामध्ये 67 सेंटीमीटर एवढा पाऊस पडतो. नक्की? हो सर. तालुके किती आहेत? सर 11 तालुके आहेत. बरं, त्याच्यामध्ये जास्त पावसाचे काही तालुके आहेत का, कमी पावसाचे असं काही आहे का? हो सर, जास्त पावसाचे तालुके आहेत. बीडच्या पठारी भागामध्ये जास्त पाऊस पडतो. कोणते तालुके? सर माजलगाव, गेवराई ह्या साईडमध्ये जास्त पाऊस पडतो. तर साऊथ साईडमध्ये बीडच्या खाली आलं की बीड तालुक्यामध्येच कमी पाऊस पडतो किंवा पाटोदा या साईड. तुमचा पहिला प्रेफरन्स डेप्युटी कलेक्टर नाही? हो सर. आज समजा तुम्हाला डेप्युटी कलेक्टर केलं, एक 3 वर्षाची कन्फर्म टर्म दिली आणि तुम्हाला सांगितलं की हेच जी शेतीची समस्या आहे, जी सिंचनाची, त्याला टॅकल करायचं, काय कराल बरं? काय विचार केला तुम्ही? सर मी बिंदास बोलाव जरा, तुम्ही खूपच हळू बोलताय. ओके सर. ओके म्हणता परत. सॉरी सर, मी बोलतो, प्रयत्न करतो सर. हा, वॉटरशेड मॅनेजमेंटला मी फोकस करत पहिली गोष्ट. वॉटरशेड मॅनेजमेंट मध्ये नंतर मग शेततळी योजना, पुन्हा गव्हर्नमेंटची योजना आहे जलयुक्त शिवार योजना, ह्या योजनांवर फोकस करून मनरेगा अंतर्गत पाझर तलाव किंवा जे तलावाचं गाळ वगैरे साठलेला ते दूर काढणं किंवा झाडं लावणं, ह्या गोष्टीवर सर मी स्टेप बाय स्टेप फोकस करत सर. गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार हे काही योजना आहे म्हणजे तुम्हाला? सर ते जलयुक्त शिवार योजनेची पार्ट आहे. काय कन्सेप्ट काय? सॉरी मला आता आठवत नाही. सॉरी सर. सोपं आहे म्हणलं, तुम्ही पाठ करून आलेले प्रश्न नसते की सॉरी म्हणता माहित नाही, तसं आहे का काही? नाही, असं नाही सर. गाळमुक्त धरण, धरणातून गाळ काढायचं, मुक्त केलं धरण. गाळयुक्त शेती, तो गाळ कुठे टाकायचा? शेतीमध्ये. कशासाठी? ते शेतीचं लेवल वाढवण्यासाठी. सर इफिशियन्सी चांगली वाढते, म्हणजे त्याच्यामध्ये गाळामध्ये वगैरे हे असतं. तुम्ही कधी शेतात गेले? हो सर, गेलो. असं तर नाही वाटत तुमच्या ह्याच्यावरून? सर मी शेतात काम नाही केलं, परंतु घरी गेलं तर मग मी फेरफटका वगैरे नक्की मारत असतो. किती शेती आहे तुम्हाला? सर 8 एकर शेती आहे. तुम्ही जलयुक्त शिवारविषयी बोलले होते. हो सर. कधी सुरू झाली ती योजना? सर ती योजना 2014 मध्ये सुरू झाली. 14 मध्ये सुरू? हो सर. बरं, मला एक सांगा, ती योजना राबवताना काही काळजी घ्यायला पाहिजे का? हो सर. जलयुक्त शिवार योजना राबवताना पहिली गोष्ट काळजी घेतली पाहिजे की म्हणजे वॉटरशेड मॅनेजमेंट नुसार म्हणजे राबवायला पाहिजे की ज्या डायरेक्शनला फ्लो आहे त्याच डायरेक्शनला योजना राबवायला पाहिजे. दुसरी गोष्ट अशी आहे की लोकांचा सहभाग तिथं महत्वाचा आहे. ह्या 2 गोष्टी सर मला महत्वाच्या वाटतात. लोकसहभाग. खडकांचा प्रकार नाही वाटत? हो सर, खड्ड्याचा प्रकार पण करू शकतो. बरोबर. येस सर. तुमचा तालुका बीडच नाही? हो सर. तुम्ही शेततळ्याविषयी बोलले. हो सर. एखादं शेततळ एखाद्या शेतात निर्माण केलं तर काय काळजी काय घ्यायला पाहिजे, स्पेसिफिक सांगायचं? सर शेततळ केलं तर त्याला लेअरिंग आतमध्ये खाली असायला पाहिजे, त्यामुळे ते पाजर. पुढे दुसरी गोष्ट अशी पाहिजे त्याचं बाष्पीभवन नाही व्हायला पाहिजे. तिसरी गोष्ट अशी आहे की सॉरी सर, मग हे 2 गोष्टी सध्या पाठ 2च केलते का तुम्ही? सर मी आता विचार केला सर, पाठ नाही केला मी त्याच्याबद्दल. तुम्हाला नाही असं वाटत की लहान मुलांचं वगैरे संरक्षण करण्यासाठी त्या शेततळ्याला फेन्सिंग असावी? हो सर, असायला पाहिजे. बरोबर आहे ना? कारण लहान मुलांना स्विमिंग वगैरे येत नाही बऱ्याचदा. असं अर्धवट काम करतं का डेप्युटी कलेक्टर? नाही सर, मी काम करेल त्याच्यावर, अजून काम करेल, अजून शिकेल, नवीन ट्रेनिंग मधून वगैरे अजून शिकण्याचा प्रयत्न करेल सर. तुम्ही लोक आता काय करता म्हणजे? सध्या मी सर सहाय्यक राज्यकर आयुक्त याचं ट्रेनिंग घेतोय. अच्छा. येस सर. म्हणजे आता परत तुम्हाला डेप्युटी कलेक्टर व्हायचं. दुसरा प्रेफरन्स काय? सर माझा डीवायएसपी प्रेफरन्स आहे सर. हा का? तुम्ही बोलले ट्रेनिंग मध्ये शिका. ट्रेनिंग झाली की तुम्ही पोस्ट बदलता ना? सर आता माझं फाउंडेशन आणि अटॅचमेंट ट्रेनिंग झालंय आणि दुसरं ट्रेनिंग आता म्हणजे पुढच्या टेक्निकल ट्रेनिंग सर माझं आता ह्याची रिझल्ट लागेल, त्याच्यामुळे मी सर हे नाही ट्रेनिंगचं वाया नाही जाणार. ते SC/ST चांगलं पद आहे ना, ऑफिसमध्ये निवांत जॉब आहे, टेन्शन नाही. इथं किती टेन्शन असते तसे. तुम्हाला काय डेप्युटी कलेक्टर व्हायचं? हो सर. अरे बदलीपासून ते पार कामापर्यंत टेन्शन असते, याचा फोन त्याचा फोन. इथं तरी ऑफिस जॉब आहे ना सर. नक्कीच SC/ST पद खूप चांगलं पद आहे. मग कशाला बदलायचं सर? मला याच्यामध्ये डेप्युटी कलेक्टरच्या ज्या संधी आहेत, जॉब ऑपॉर्च्युनिटी, ते खूप चांगल्या वाटत आहेत त्याच्यामध्ये. मग डीवायएसपी सेकंड कशाला दिली?
तर डीवायएसपी मध्ये पण खूप चांगल्या प्रकारे काम, लॉ अँड ऑर्डर मेंटेन मध्ये करण्यामध्ये चांगलं काम करू शकतो. तुम्हाला लोक घाबरतील असं वाटतं का अशी तब्येत? सर लोक घाबरण्यापेक्षा मी सर लॉ अँड ऑर्डर मेंटेन करण्याला महत्व देईल, की म्हणजे जे काम आहे डीवायएसपी पदाचे कर्तव्य येतं ते कर्तव्य मी पूर्ण करण्यावर कम्प्लीट हे महत्व देईल. काय कर्तव्य? सर आमच्या राज्यामध्ये लॉ अँड ऑर्डर म्हणजे माझा जर विभाग असेल तिथे लॉ अँड ऑर्डर मेंटेन करण्याचा प्रयत्न करेल, वुमन सिक्युरिटीला महत्व देईल, किंवा आपले कर्मचारी वगैरे असतील त्यांना मनोबल वाढवण्याचा वगैरे प्रयत्न करेल. ह्या गोष्टीवर सर मी प्रेफरन्स देईल. पहिला तुमची इंजिनिअरिंग झालंय. हो सर. एक खूप डिझर्विंग कॅन्डिडेट आहे तुम्ही डीवायएसपी. तुम्हाला असं वाटतं, मला सांगायचं मुद्देसूद बोलायचं की पोलीस प्रशासनापुढची भविष्यातली सर्वात मोठी समस्या काय असेल? सर त्याची सर्वात मोठी समस्या सायबर सिक्युरिटी मध्ये वाटतो सर. सायबर सिक्युरिटी. येस सर. शिकलेले गुन्हेगार नाही वाटत? हो सर. का बरं? सर शिकलेले गुन्हेगार आहेत ते पोलिसांना पण स्वतःनुसार अपग्रेड व्हावं लागतं. शिकलेले गुन्हेगार आता वेगवेगळे नवीन गुन्हे आणायला लागले, सायबर सिक्युरिटी असो किंवा फ्रॉड्स असो, म्हणजे मनी लॉन्ड्रिंग, मनी ह्याच्यामध्ये फ्रॉड्स वगैरे असो, त्याच्यामध्ये ते खूप चांगल्या प्रकारे म्हणजे खूप असे गुन्हे करतात की ते पोलिसांना पण सापडणं अवघड जाते. त्याच्यामुळे तो पण महत्वाचं वाटतं. तुम्हाला काय वाटतं, पोलिसांचा धाक असावा का पोलीस यंत्रणेचा धाक असावा? पोलीस यंत्रणेचा धाक असावा सर. असं म्हणा पण असावं सर, नक्कीच असावं. लॉ अँड ऑर्डर मेंटेन करण्यासाठी ते पण एक महत्वाचा पार्ट मला वाटतं सर. अच्छा. पेपर वाचता का नाही? हो सर मी वाचतो. कोणता वाचता? सर मी लोकसभा पेपर वाचतो. कोण संपादक आहेत त्याचे? सर त्याचे संपादक गिरीश कुबेर आहेत. ते अग्रलेखासाठी प्रसिद्ध आहेत नाही का? हो सर. त्याचा एखादा आवडलेला अग्रलेख तुम्हाला सांगता येईल? कधीचही सांगा, असं काही नाही, टाइम बाउंड काही नाही की आजचाच सांगा. वाचता का पण पेपर? हो सर मी नक्की वाचतो. मी सध्या आता रिकॉल करताय मला थोडस आठवण विचार करतो. आजचा काय होता अग्रलेख, कालचा काय होता हे सांगा. सर मी आजचा सर मी कालचा मला वाटतं की सर निवडणुकाबद्दलचं काहीतरी होता, मी ते लक्षात नाही सर, आता मला आठवत नाही सर. किती आवृत्त्या निघतात लोकसभेची? सॉरी सर मला आठवत नाही. ते पेपरला खाली लाल, हिरवा, निळे असे डॉट असतात, त्याचा अर्थ माहिती का तुम्हाला? सॉरी सर माहिती नाही, मी त्याचं जाणून घेण्याचा प्रयत्न करतो सर. अच्छा ठीक आहे. आता एक शेवटचा प्रश्न, डेप्युटी कलेक्टर की डीवायएसपी? सर डेप्युटी कलेक्टर. या तुम्ही.